Good morning. Welcome to ADIS Advanced Diploma in Industrial Safety. In this course, we are already discussed lots of points like what is hazard, what are the types of hazard, what are the mechanical hazards. Because in this chapter we discussing the point regarding safeguarding. ओके, मग सेफगार्डिंग म्हणजे काय, किती प्रकारचे सेफगार्ड असतात, हे सगळं आपण डिस्कस केले. ओके, आता ते पुन्हा पुन्हा रिपीट नको. मग आपण सेफगार्ड करताना कोणत्या कोणत्या प्रकारे करतो, तर आपण फिक्स्ड गार्ड वापरतो किंवा बॅरियर गार्ड्स म्हणतो आपण त्याला. दुसरं असतं ते डिव्हायसेस असतात, ऑटोमॅटिक डिव्हायसेस, सेफगार्ड डिव्हायसेस. नंतर सेफगार्डिंग बाय लोकेशन, signs and boards and all that, and the last one was PPE. मग आता आपण जे बघणार आहे ते बॅरियर गार्ड्स मध्ये जाऊन आपण प्रॉपर अंडरस्टँडिंग करणार आहे की व्हॉट आर द बॅरियर गार्ड्स अँड हाऊ दे वर्क. मग आपण बॅरियर गार्ड बघणार, मग आपण बाकीचे सेफ गार्डिंग डिव्हायसेस बघणार, लोकेशन बघणार, ऑल दॅट एक एक कन्सेप्ट आपण कंप्लीट करत जाणार. आणि त्याच्यानंतर आपण काही मशीन्स घेणार. म्हणजे आपला हा जो पहिला पार्ट होतोय पेपर 1 जो आपला आहे त्याच्यातला मेन कोर्स 2 चॅप्टरचा कंप्लीट होतोय. याच्या नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आपण नोट्स बघतोय इथं, त्या नोट्स आहेत आपल्या. खूप छान नोट्स आहेत. आपण इथं क्लासिफिकेशन ऑफ सेफगार्ड केलंय बघा. इथं अवेअरनेस मीन्स, ट्रेनिंग प्रोसिजर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, बॅरियर गार्ड हे मी डिस्कस केलं मागच्या लेक्चरला. ओके, मागच्या लेक्चरला मी डिस्कस केलं. आता आपण या पॉइंट मध्ये जाऊया. मग इथं गेल्यानंतर आपण आज बघणार आहे तो म्हणजे बॅरियर गार्ड. ओके, व्हॉट इज बॅरियर गार्ड? Typical barrier guards are the obstacles which prevent the hazardous part or prevent the contact of body with the hazardous part. वर्करच्या बॉडीचा हजार्डस पार्टला कॉन्टॅक्ट न होण्यासाठी जे प्रिव्हेन्शन वापरलं जातं त्याला आपण बॅरियर गार्ड म्हणतो. बरोबर आहे. इथे एक्झाम्पल दिसतंय तुमच्या समोर. यू कॅन अंडरस्टँड दिस. देर आर कन्व्हियन बेल्ट और रोटेटरी पार्ट. हा रोटेटरी पार्ट आहे, त्याच्यावर मुव्हेबल बेल्ट आहे. ठीक आहे, हा रोटेट होतोय. याला काय केलंय, पूर्णपणे गार्डनिंग केलंय. याचा एक नियम आहे बाळांनो. याचा नियम काय आहे, तर आपण याच्यासाठी एक वर्ड डिस्कस केला होता बॅरियर गार्डसाठी. तो शब्द काय होता बघा. The common requirements of all guards is that prevent the worker from reaching around, over, under and through the guard to the danger area. बरोबर. around, over, under आणि through. कुठूनही त्याचा तिथं काय गेला नाही पाहिजे, हात गेला नाही पाहिजे किंवा त्याची कुठला बॉडी पार्ट गेला नाही पाहिजे. अराउंड नाही गेला पाहिजे, ओव्हर गेला पाहिजे नाही, अंडर गेला पाहिजे ना थ्रू गेला पाहिजे. मग हे करण्यासाठी आपण इथं जे गार्डनिंग करतोय ते प्रॉपर करतोय. याच्यासाठी एक स्पेसिफिकेशन ॲलन कीचं काय केलं पाहिजे, आपल्याला टूल ओपन ठेवला पाहिजे. एक ओपनिंग असं ठेवलं पाहिजे की ज्याला ॲलन की वापरली जाईल. बरोबर आहे का? किंवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं कोणीही खोलू शकेल, पण ते न करता ॲलन की शिवाय हे ओपन होणार नाही असा एक तरी काय केला पाहिजे, ओपनिंग ठेवला पाहिजे कंपल्सरी. मग इथं काही बॅरियर गार्ड्स दिलेत तुम्हाला. पहिला दिलाय हा जो आहे तो फिक्स्ड बॅरियर गार्ड आहे. हा हलू शकत नाही बाळांनो. इट नॉट ऍडजस्टेबल ॲट ऑल. इट इज ए फिक्स्ड. इट प्रोव्हाइड मॅक्झिमम प्रोटेक्शन टू एनी employee which is work on this machine. Is that clear? This is adjustable because we have to insert particular size of load. आपल्याला वेगवेगळे लोड ह्यात टाकायचे आहेत. बरोबर. एकाच साईजचं कटिंग टूल येणार नाही आपल्याकडे. ब्लेड गार्ड आहे ना, हा व्हील आहे, हे कट करणार आहे समजा उदाहरणार्थ. तर याच्यात येणारा लोड आहे तो काही सेमच साईजचा येणार नाही, वेगवेगळ्या साईजचा येणार आहे. त्यावेळी आपल्याला हे काय करावं लागेल, तर थोडंसं
ऍडजस्ट करावं लागेल, म्हणून इट इज ऍडजस्टेबल गार्ड, ऍडजस्टेबल बँड सॉ गार्ड. लक्षात येते बाळांनो. आणि हा ऍडजस्टेबल पॉवर प्रेस फीड गार्ड आहे. ज्या साईज आपल्याला मटेरियल आहे त्या साईजनं आपण काय करू शकतो, हे ऍडजस्ट करू शकतो, तेवढ्याच मटेरियल आत टाकू शकतो. बाकीचं पूर्ण मशीन बाळांनो सेफ गार्ड केलेलं आहे. कोणताही बॉडी पार्ट इथं जाऊ शकणार नाही. दॅट इज द थिंग. ओके, दिस इज सेल्फ ऍडजस्टिंग. सेल्फ ऍडजस्टिंग म्हणजे काय, हा स्वतःला ऍडजस्ट करतो. बरोबर. त्याच्या पॉइंट पर्यंत जाताना काय होतं की तो आपल्या मनाने काय करतो, ऍडजस्ट करतो. पण याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत, कारण की हा जो आहे सर्क्युलर सॉ, हा राईट हँडेड लोकांसाठी त्यांनी ऍडजस्ट केलेला आहे. त्यामुळे लेफ्ट हँडेड लोकांना हा यूज करताना थोडासा त्रास होतो, कारण की हा स्वतःला ऑटोमॅटिक काय करतोय, ऍडजस्ट करतोय. दिस इज सम ड्रॉबॅक्स. ओके, हा वर्ड लक्षात ठेवा. ऑटो. ऑटो म्हणजे काय, अराउंड, अंडर, थ्रू, ओव्हर. कुठूनही आपला जो बॉडी पार्ट आहे तो रीच नाही झाला पाहिजे. दीज आर सम फिक्स्ड बॅरियर गार्ड मस्ट हॅव फॉलोइंग रिक्वायरमेंट्स. हे तुम्ही लिहून काढायचं आहे बाळांनो, हे लिहून काढा. ओके, मी हे पाठवलेल्या नोट्स तुम्हाला सगळ्या. ओके, आता यांची साईज कशी असते, फिंगर टीप, फिंगर, हॅट अँड बॉल ऑफ थंब, एम, आर्म टू आर्म पिट. किती एरिया आत, किती आत मशीन आहे त्याच्यावर यातला किती एरिया, आपला किती बॉडी पार्ट आत जाऊ शकतो याची साईज असते. जर 4 to 8 mm असेल, 4 to 8 mm असेल तर फिंगर टिप फक्त आत जाणार आहे. 8 to 12 mm असेल तर पूर्ण फिंगर आत जाणार आहे. 20 to 30 mm जर ओपनिंग असेल तर हँडचे फिंगर्स आत जाणार आहेत, पण थंब नाही जाणार. बरोबर. आणि आर्म टू आर्मपीट जाणार असेल तर 30 to 150 mm पर्यंत आपण काय करू शकतो, ओपनिंग ठेवू शकतो. पण यावेळी काय असणार आहे, मशीन खूप आत असणार आहे साहजिकच. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे मशीन आहे याच्यामध्ये आपण फिंगर ठेवणार आहे, कारण की एक मशीन जागेवर आहे. बरोबर आहे का नाही. प्रत्येकाच्या साईजवर ते अवलंबून आहे. ओके, दीज आर सम साईज. नॉर्मल साईज ऑफ हँड, स्लॉटेड ओपनिंग कुठंपर्यंत पाहिजे, दीज आर सम चार्ट्स. तुम्ही ते पाहून घ्या. आपली रीच हा डेंजर पॉइंट आहे, हा बॅरियर आहे. हा बॅरियर कसा असावा की त्याचा रीच नाही इथपर्यंत झाला पाहिजे. हे सी अंतर किती असावं, हे बी अंतर किती असावं, ए अंतर किती असावं. दीज आर ऑल थिंग्स. द फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड इन डिझायनिंग ए प्रोटेक्टिव्ह बॅरियर ए. बॅरियर ए तयार करण्यासाठी हाईट ऑफ ए डेंजर झोन, हाईट ऑफ ए प्रोटेक्टिव्ह बॅरियर, हॉरिझॉन्टल डिस्टन्स टू ए डेंजर झोन. म्हणजे मला हाईट ऑफ ए म्हणजे काय, हाईट ऑफ डेंजर एरिया. बी म्हणजे काय, हाईट ऑफ प्रोटेक्टिव्ह बॅरियर, याची हाईट. आणि त्याचबरोबर हा डिस्टन्स सुद्धा मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ओके, याच्यावरून हा छोटासा एक चार्ट दिलाय. रिकमेंडेड हाईट टू प्रोटेक्टिव्ह बॅरियर्स बेस्ड ऑन डिस्टन्स टू द हजार्ड. ओके, हा चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुम्ही बघून घेऊ शकता. असं नाही की हे 100% बरोबर आहे, ह्यात तुम्ही थोडेसे चेंजेस करायचे. आता हा पॉइंट आपण थोडासा डिस्कस करूया. सेफ गार्डिंग बाय डिव्हाइसेस. सेफ गार्डिंग बाय डिव्हाइसेस इज द सेफ गार्डिंग मशीन्स, किंवा एखाद्या मशीनला आपण सेफ गार्ड करायचं आहे, बट विच हॅव इलेक्ट्रॉनिक मीडिया. इट यूज इलेक्ट्रॉनिक मीडिया. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया यूज होतोय. म्हणजे काय होतंय, आपण 2 हँड कंट्रोल वापरू शकतो, 2 हँड लिव्हर कंट्रोल वापरू शकतो, किंवा लाईटचं कर्टन वापरू शकतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या स्वरूपात. मी तुम्हाला मागं पण डिस्कस केलेलं, मी दाखवलेलं तुम्हाला. एखादं मशीन आहे, दिसतंय का फळ्यावरचं, एखादं मशीन आहे, तर या मशीनला हजार्डस एरियाला पॉइंट, हजार्डस एरिया आहे. ओके, दिस इज द पर्सन. ओके, आता काय केलं जातं, याच्यामध्ये एक लाईटचं शील्ड टाकलं जातं. इथं असतो तो एलईडी असतो, लाईट इमिटिंग डायोड, जो लेझर लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट काय करतोय, इमिट करतोय, जी डोळ्याला दिसत नाही. बरोबर आहे का. कसं असतं, लाईट असते ते विजिबल लाईट असते. विजिबल लाईट, व्हीएल म्हणजे काय, विजिबल लाईट. याच्या आधीची जी लाईट आहे त्याला इन्फ्रारेड लाईट म्हणतात. याच्या आधीच्या फ्रिक्वेन्सीची लाईट काय असते, इन्फ्रारेड आहे, जी डोळ्याला दिसत नाही. बट द फ्रिक्वेन्सी ऑफ दीज लाईट इज व्हेरी लो. ओके, सिमिलरली द हाय फ्रिक्वेन्सी लाईट्स आर देअर, विच इज कॉल्ड एज अल्ट्राव्हायलेट लाईट. अल्ट्राव्हायलेट लाईट.
which have greater frequency and which gives maximum number of photons, which gives maximum number of photoelectric effect. That's why the current is flow. आता हे थोडंसं theoretical आहे. आपण काय समजूया की जेव्हा ही अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरली जाते तेव्हा करंट चांगला फ्लो होतो. म्हणून सहसा ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, सेफ गार्डिंग डिव्हाइसेस, त्यात अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरली जाते कारण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. त्याची काय आहे? फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. समजते का? मग इथं असतो तो फोटो डायोड असतो. ओके, फोटो डायोड असतो. मग साहजिकच एलईडी आणि फोटो डायोड याच्यामध्ये कंटिन्यू लाईट आहे, बरोबर. इफ द पर्सन ऑर द ऑब्स्टॅकल इज इंटरफिअर दॅट लाईट, त्या लाईटला काय केलं? इंटरफेअर केलं. हात टाकला, बॉडी टाकली, एखादा पार्ट टाकला तर ती लाईट इंटरफेअर होते. त्यामुळे इथला करंट आहे ना बाळा, मग तो डिस्कनेक्ट होतो. आणि तो जो करंट डिस्कनेक्ट झाल्यामुळे रिले सर्किट ओपन होतं आणि अलार्म वाजेल, काही वाजेल, अलार्म वाजेल, मशीन बंद पडेल. लक्षात येते का? म्हणजे ह्या व्यक्तीला इथं रोखण्यासाठी आपल्याला स्पेशल गार्डनिंग करावं लागलं नाही, म्हणजे इथं ऑब्स्टॅकल टाकावा लागला नाही. आपल्याला मशीन दिसतंय पलीकडं, पण आपण तिथं रीच करताना एकतर अलार्म वाजेल, सायरन वाजेल किंवा ऑटोमॅटिक मशीन स्टॉप होईल. म्हणजे आपण हजार्डस एरियाला पोहोचत नाही. सहसा हे वापरलं जातं कशाला? ज्या प्रेस मशीन्स आहेत किंवा कन्व्हेनियंट बेल्ट आहेत. आता कन्व्हेनियंट बेल्ट आहे का? आता समजा उदाहरणार्थ असा बेल्ट आहे, याच्यावर मटेरियल पळतंय. प्रत्येक वेळी याला गार्ड करून ठेवायची गरज आहे का? नाहीतर ह्याच्यावर साईडला मी लाईटचा एक कर्टन टाकलं तर एखादा व्यक्ती इथं टच झाला तर हा कन्व्हेनियंट बेल्ट थांबेल. दॅट इज थिंग. दॅट्स वाय दिस पर्सन विल नेव्हर हर्ट by this convenient belt because it have knee point. Is that clear? There are knee points, snap points. एखादा खेळा बाहेर आलाय, एखादा स्क्रू बाहेर आलाय, स्नॅक पॉइंट आहे, त्याला तो डॅमेज होणार नाही किंवा तो ऍक्सिडेंट होणार नाही. इज दॅट क्लिअर? विच इज कॉल्ड ॲज सेफ गार्डिंग डिव्हाइसेस. टू हँड कंट्रोल. मला एखादं मशीन चालू करायचंय, मी हाताने ऑन करतोय ते किंवा दोन्ही लिव्हरनी मी ऑपरेट करतोय, म्हणजे माझा कुठला बॉडी पार्ट त्या मशीन मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत का? नाही. ते जर एक हाताने ऑपरेट करायचं असेल तर आपण एक हात असा ठेवू शकतो. समजतंय? दॅट इज द safeguarding devices we are going to discuss. This is the two hand button control. This is two hand lever control. समजते? दोन्ही हँड आपली इथं असणार आहेत. दिस इज द कर्टन, लाईट कर्टन आहे का? आता या व्यक्तीचा जरा जरी हात आत गेला तर अलार्म वाजेल, मशीन बंद पडेल, काहीतरी असेल. दिस इज द लाईट कर्टन अगेन. हा, मी झूम करतो थोडस, दिसत नसेल तर. आहे का हे लाईट कर्टन? म्हणजे एखादा व्यक्ती आत गेला तर हे रोबोटिक हँड आहे, हो थांबेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं काय ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस नाहीत. नाही तर मग हा ऍक्सिडेंट झाला म्हणून समजायचं. आपण मागे ऍक्सिडेंट पाहिले तसे वेगवेगळ्या प्रकारचे मशीनमुळे झालेले. हा झालाय ना ऍक्सिडेंट. हा काय झालाय? रोबोटिक हँड यामध्ये व्यक्तीला थटलाय का? कारण की हे पण ऑन आहे आणि हा तिथं गेलाय. बरोबर आहे. आता हेच कंडिशन आपण इथं बघूया. हे बघा, आता जर हा आत गेला तर ते मशीन बंद होणार आहे. साहजिकच इथे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत का? नाही. देर आर व्हेरी लेस चान्सेस. इज दॅट क्लिअर? दिस इज नथिंग बट ए इंटरलॉक गार्ड. द इंटरलॉक डोअर मस्ट बी क्लोज बिफोर द मशीन कॅन बी स्टार्टेड. दिस इज द इंटरलॉक गार्ड. इंटरलॉक गार्ड काय असतं बघा. समजा असा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे. जेव्हा हा व्यक्ती ओपन करतो तेव्हा हे मशीन बंद असतं. कारण की आता जो स्विच आहे, इथं असा तो ऑन असेल तर इथून काही सर्किट इथं आलंय. ही जर कंटिन्युटी असेल तरच मशीन स्टार्ट होईल. आणि ही कंटिन्युटी कधी असणार? जेव्हा हा लॉक असेल तेव्हाच करंट फ्लो करणार ना त्यातून. सिंपल आहे. करंट जर फ्लो केला तरच मशीन ऑन आहे. जेव्हा एखादा ओपन करतोय तेव्हा इथला स्विच थोडक्यात बंद झाला तर मशीन ऑन होणार आहे का? नाही. दॅट इज द interlock guard. The interlock door must be closed before the machine can be started. This is the very useful safeguarding device which is prevent the accidents. Okay. Second part आहे, हा तो
आपण इंटरलॉक म्हणजे काय करू शकतो, त्या वर्करला इंटरलॉक करू शकतो या हजार्डस एरियामध्ये जाण्यासाठी. हा डेंजर एरिया आहे, याच्यामध्ये याचे हात जातील. तर ह्याच्या हाताला काय केलंय बघा, एका फिक्स्ड साईजच्या स्ट्रिप्सनी काय केले, बांधले. फिक्स्ड लायलॉन स्ट्रीप अटॅच टू द ऑपरेटर रिस्ट. बांधल्यात का, बांधल्यात का? म्हणजे इथून काय होणार आहे, त्यांना हात जरी पुढे न्यायचा प्रयत्न केला तरी ह्या स्ट्रिप्स त्या हात काय ओढणार आहेत, मागे ओढणार आहेत. दिस इज पुल बॅक मशीन. हे मशीन काय करते, याला पुल बॅक करते, पाठीमागे ओढते. इज दॅट क्लिअर? ओके. पण याच्यामध्ये काय होतं की थोडीशी इफिशियन्सी कमी येण्याचे चान्सेस असतात. किंवा एखाद्या व्यक्तीला हाताला बांधले, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या हाताला बांधले आणि तो काम करतोय, 8 तास काम करायचंय त्याला. ओके, मग थोडंसं ते इफिशियन्सीचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे जे सेफ गार्डिंग आहे ते जास्त वापरण्याचे चान्सेस असतात. फार रेअरली आपण हे यूज करतोय. ओके, दिस इज द बेली बार. बेली बार का, कारण की हा आपल्या बेली लेवलला असतो. याच्यामुळे काय होतं की आपण आत आपले ऑपरेट करताना आपण आपले जे बॉडी पार्ट आहेत ते हजार्डस एरिया पासून लांब राहतात. दिस इज द बेली बार. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ऑफ ट्रिपिंग डिव्हाइस इन द फ्रॉम एन इमर्जन्सी बेली बार ऑन calendar. The operator cannot reach into the in-running feed rolls without automatically activating the machine emergency stop bar. हे ऑटोमॅटिक काय स्टॉप बार्स आहेत. जर मी हे क्रॉस केलं तर साहजिकच हे काय करतात, स्टॉप करतात. इज दॅट क्लिअर? हा, हे प्रेशर सेन्सिटिव्ह मॅट आहेत. जर एखादा व्यक्ती इथं आला, कारण की हे टू अँड फ्रो ऑपरेट होणार आहे. कसं होणार आहे, टू अँड फ्रो. ओके, जर एखादा व्यक्ती इथं आला तर त्याच्या इथं इम्पॅक्ट होऊ शकतो. हे दाखवलंय आपण आधी. मी सारखं वर खाली करतोय, तिथं थोडस डोळ्याला त्रास होत नाही ना. तर ऍक्च्युली आपण हे दाखवलेलं आहे बाळांनो. हे बघा, हा टू अँड फ्रो झाल्यानंतर एखादा व्यक्ती इथं आला तर डायरेक्ट त्याला इम्पॅक्ट होऊ शकतो, किंवा जर मागं भिंत असेल हा मध्ये आला तर हा क्रश होऊ शकतो. इज दॅट क्लिअर? दिस इज द हजार्ड and we have to minimize this hazard. We have to minimize this hazard मग ह्या एरियात आल्यानंतर काय होणार आहे, याला डॅमेज होणार आहे, थटणार आहे तो. बरोबर. दिस इज द प्रेशर सेन्सिटिव्ह मॅट. इथं प्रेशर सेन्सिटिव्ह मॅट टाकलंय की जे काय करतंय, एखादा व्यक्ती तिथं उभा राहिल्यानंतर त्याचं प्रेशर सेन्स करतंय आणि त्या मशीनला इन्स्ट्रक्शन देतंय की यू शुड स्टॉप, अँड द मशीन इज टू बी स्टॉप्ड. देन देअर विल नो ऍक्सिडेंट ऑकर्स हिअर. दिस इज कॉल्ड एज प्रेशर सेन्सिटिव्ह मॅट. These all are devices. This is device, this is device, this is again device. These all are devices which is used to protect the worker or operator from the accident of the machine. Such a device, such a guarding is called as safeguarding devices. Nothing but, आता हे थोडंसं तुम्ही एक एक सेपरेट वाचायचं आहे. आपण वाचून घेऊया सर्वांनी. There are two types of two-hand operations. Two types of. The two-hand controls where both the control button, lever, sensor must be activated at the same time and kept engaged throughout the entire hazardous procedure. मला तिथंच ठेवायला लागतात ते हात. ते लिव्हर ओढा किंवा ते बटन प्रेस करा किंवा सेन्सर असतील ते मला कंटिन्यू हात तिथंच ठेवावे लागतात पूर्ण मशीन होण्यासाठी. If the controls are released, the machine either stop or return to top of the stroke. ओके, पुन्हा ते आपल्या आहे त्या स्ट्रोकला टॉपला जाऊन बसतं. दिस टाइप ऑफ मशीन ऑपरेशन इज कॉल्ड ॲज पार्ट रिव्हॉल्युशन क्लच ऑर फ्रिक्शनल क्लच. हे डेफिनेशन लिहून घ्यायचे आहेत बाळांनो. आपण याला काय म्हणायचं, पार्ट रिव्हॉल्युशन क्लच ऑर फ्रिक्शन क्लच. इट इज कॉमनली फाउंड विथ pneumatic clutches, brakes, and with hydraulically powered machinery such as brake presses. Okay. Second, two-hand strip. पहिलं होतं ते टू हँड कंट्रोल होतं, आता काय टू हँड स्ट्रीप, वेअर बोथ कंट्रोल मस्ट बी ऍक्टिव्हेटेड ऍट द सेम टाइम टू इनिशिएट द मशीन सायकल, बट रिलीजिंग द कंट्रोल विथ नॉट इंटरप्ट द मशीन सायकल. बघा इथं आपल्याला काय करायला लागलं होतं, टू हँड कंट्रोल मध्ये काय केलं होतं, कंटिन्यू मला ते बटन प्रेस करून ठेवायला लागत होते, तेव्हाच ते मशीन चालणार.
पण इथं काय करतोय, फक्त स्टार्ट करायला, इनिशिएट करायला आपण काय करतोय, टू हँड कंट्रोल वापरतोय. नंतर आपण सोडून दिलं तरी मशीन कंटिन्यू राहतंय. दिस मशीन ऑपरेशन इज कॉल्ड ॲज फुल रिव्हॉल्युशन. याला पार्ट रिव्हॉल्युशन, याला काय म्हणायचं, फुल रिव्हॉल्युशन क्लच किंवा मेकॅनिकल क्लच. इट इज इम्पॉर्टंट थिंग. इज दॅट क्लिअर? इट इज इम्पॉर्टंट. समजते का सर्वांना? Two hand controls and strip must be designed to install so that each control is protected against unintended or accidental operation. This is usually achieved by surrounding and the activating button while a ring a guard. बरोबर, रिंग गार्ड होतं, गार्ड रिंग करणार आहे. दिस इज युजली अचीव बाय सराउंडिंग अ ऍक्टिवेटिंग बटन विथ ए रिंग गार्ड. अलार्म थोडक्यात. सेपरेटेड और अदरवाइज डिझाइन टू रिक्वायर concurrent use of both hand to activate the control should prevent improper operation by hand and elbow. आपण प्रॉपर ऑपरेशन होण्यासाठी ह्याचा मदत करू शकतो. दोन्ही हात मला काय लागतात, बटनवर लागतात. कॉन्करंट म्हणजे काय, एकाच पॉइंट मधून जाणारे किंवा एकाच ठिकाणी असणारे. इज दॅट क्लिअर? डिझाइन सो दॅट बोथ हँड मस्ट बी रिलीज बिफोर अनदर सायकल कॅन बी इनिशिएटेड. आपण करू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज अँटी रिपीट और अँटी टाय डाऊन फीचर. These are some points which are important to two-hand control. You have to read them and write it down. If if the operator can run the machine with one of the controls tied down using tape, rubber band, wedge, etc., then the two-hand controls are not properly designed or constructed. That is the main part. एखादा माणूस काय करतो, तिथं टेप लावून दोन्हीकडे निघून जातो, बरोबर, किंवा रबर बँड बांधतात. वर्क ऑपरेटर्स आर क्वाईट इरिस्पॉन्सिव्ह समटाइम्स. काय करतात, दोन्ही बटन दाबून ठेवायचे, तर तिथं काय करतात, एका बटनला प्रेस करतात, एका बटनला कायम पट्टी लावून ठेवतात. म्हणजे टू हँड कंट्रोलचं कन्वर्जन वन हँड कंट्रोल मध्ये होतात. दिस इज द पर्पज ऑफ ए सेफ्टी सुपरवायझर ऑर टू restrict them for such actions and convince them to use proper guarding devices. They are useful for their own protection. हे त्यांना पटवून देणं आपलं काम आहे. Located at the same distance from the nearest hazard so that operator cannot reach the hazard. This is the some points. Okay, तुम्ही वाचू शकता. हे खालचं काही पॉइंट्स दिलेले आहेत, ते पण तुम्ही रन करू शकताय. ओके, दीज आर लाईट कर्टन ब्रेक प्रेस. लाईट कर्टनला प्रेस केल्यानंतर थांबणार आहे. इथं सुद्धा सेफ्टी मॅट्स आहेत. या सेफ्टी मॅट्सला आल्यानंतर बंद होत आहे. दिस इज ऑल्सो ए प्रॉक्झिमिटी सेन्सर, रोबोटिक सेल सेन्सरच आहे ना. इथं कोणी आल्यानंतर काय होतंय, हा स्टॉप होतोय, कारण की हा काय करतोय, रोबोटिक मशीन हे उचलून टाकतोय ना इकडे तिकडे. दॅट इज द थिंग. फिक्स बॅरियर तर आहेच साईडला. हाऊ दे वर्क कसं करतंय. फोटो लाईट कर्टन्स आहेत, प्रेशर सेन्सिटिव्ह मॅट्स आहेत. मी सांगितलं तुम्हाला मगाशी फोटो लाईट कर्टन्स, हे तुम्ही वाचू शकता. इझी आहे, हे काय अवघड नाही. डिझाईन अँड परफॉर्मन्स रिक्वायरमेंट फॉर द सेफ्टी इंटरलॉक्स. सेफ्टी इंटरलॉक्स कसे असतात ते पाहिजे आहेत आपल्याला. मुव्हेबल गेट्स आहेत ते पाहिजे. हे सगळे माहिती आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे सेफ गार्डिंग डिव्हायसेस कोणते कोणते आहेत. ई स्टॉप्स आहेत, भरपूर काय काय आपण जे घेणार आहोत. आणि मग आपण मेन पार्ट चालू करणार, तो म्हणजे काय, तर सम कॉमन सेफ गार्डिंग ऍप्लिकेशन्स. प्रत्येक मशीनचे आपण सेफ गार्डिंग बघणार आहे. हा आपला मेन पॉइंट आहे. ओके, आता आपण शिकलो ते काय शिकलोय, हे आपलं झालेलं आहे. म्हणजे आपण सुरुवातीचं हजार्ड रिकग्निशन घेतलेलं आहे, रिस्क असेसमेंट घेतलेली आहे, डिझाईन अँड सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ सेफगार्ड. याच्यामधले आपले हा पार्ट इम्पॉर्टंट आहे.
ओके, याच्यामध्ये आपण फक्त जस्ट माहिती घेतोय म्हणून मी हा थोडासा फास्ट घेतला पॉइंट. ओके, काही पॉइंट यातले जास्त वाचून दाखवले नाहीत, हे तुम्ही रीड आउट करायचे. आपणाला महत्वाचं सगळ्यात आहे ते हे आहे की पॉवर ट्रान्समिशन गार्ड कसे असतात, कन्व्हेनियर्सवर गार्ड कसे टाकायचे, फ्री रोल्सवर कसे टाकायचे, मेल्ट फॉर्मिंग इक्विपमेंटवर कसे टाकायचे, ब्रेक प्रेसवर कसे टाकायचे, पॉवर शेअरवर कसे टाकायचे, ॲब्रेसिव्ह इक्विपमेंटवर कसे टाकायचे, वूड वर्किंग इक्विपमेंटवर कसे टाकायचे, हे सगळं आपणाला प्रॉपर स्टडी करायचं आहे. म्हणजे प्रत्येक मशीनचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आणि दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स. हा पॉइंट महत्वाचा आहे. तुम्ही हा राईट डाऊन सॉल्व्ह करायला चालू केला तरी चालेल, म्हणजे आपल्याला तो घेता येईल. ओके, ठीक आहे. आज मी थोडंफार घेतलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला अजून डीप मध्ये घेतोय. उद्या नेक्स्ट लेक्चरला मी काय करतोय, प्रत्येक मशीन घेऊया आपण. हे डिस्कस करण्यापेक्षा मशीन घेऊया, मशीन घेऊन प्रत्येकाचं डिस्कशन करूया. ठीक आहे, थांबू.